राज्यातील वाचन संस्कृतीला बळकटी देण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांची भूमिका महत्त्वाची असून ग्रंथांचे डिजिटायझेशन, ग्रंथ संजीवनी प्रणाली, अनुदान, संगणक, फर्निचर आदी माध्यमातून विकासाला चालना दिली जाते, असे प्रतिपादन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले। राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाताच्या अर्थसहाय्याने नाशिकमध्ये 2 दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटन डॉक्टर जी.व्ही. गर्जे यांच्या हस्ते झाले। व्यासपीठावर विविध मान्यवर उपस्थित होते। गाडेकर यांनी सांगितले की राज्यात 15,000हून अधिक सार्वजनिक ग्रंथालय असून त्यांच्याद्वारे वाचन संस्कृती वृद्धिंगत होत आहे। ग्रंथालय वाचकाभिमुख होण्यासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यात येते। सध्या 31,000 ग्रंथ डिजिटायझेशनद्वारे विभागीय व जिल्हा स्तरावर उपलब्ध करत आहे। लवकरच ब, क, ड वर्ग ग्रंथालयांनाही ही सुविधा दिली जाणार आहे। या कार्यशाळेत 25 वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार, माहिती पुस्तिकेचे प्रकाशन तसेच विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे। कार्यशाळेचा समारोप शुक्रवार दिनांक 16 मे रोजी प्रमाणपत्र वितरणाने होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।